नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. गडिंग्लज येथील दी प्रियदर्शनी महिला सहकारी बँकेची 32वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची उपस्थिती होती. महिलांची स्वावलंबी बनण्यासाठी व आत्मसन्मानाने जगण्यासाठी भक्कम पाठबळ देणारी बँक म्हणून प्रियदर्शनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. महिलांनी आपापल्यामधील असणाऱ्या शक्तीला जागृत करून बचतीची सवय लावावी व आत्मसन्मानाने जगावे. डॉक्टर प्रतिभा यशवंतराव चव्हाण यांनी महिलांनी आरोग्यासाठी काळजी घ्यावी, सोबत हेल्थची ही महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन केलं. यावेळी 10वी 12वी कॅम्प्युटर सायन्स, व्हेटरनरी डिप्लोमा, स्कॉलरशिप, बी टेक्निकल इत्यादी पदवी परीक्षामधील गुणवंत व ज्येष्ठ नागरिक, आदर्श शिक्षक, ठेवीदार, आदर्श कर्जदार यांच्या या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानावर बोलताना संस्थापक अध्यक्ष राजन पेडणेकर यांनी ही सर्व भगिनींना आपापल्यातील शक्तींना जाग करून आत्मसन्मानाने व स्वावलंबनाने जगलं पाहिजे. आता महिलांची रडायचे नाही तर लढायचं व सध्याच्या काळासाठी त्याचीच आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलं. बँकेचे मॅनेजर कल्पना अंबुलकर यांनी अहवाल वाचन केलं. बँकेचे चेअरमन सुरेखा केसरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत व संचालिका वैजंतीमाला यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आई चेअरमन राधिका पेडणेकर यांनीही उपस्थित होत्या. त्यांनी आभार मानले. यावेळी साधना शिक्षण समूहाचे सचिव JB बारदेसकर, बँकेच्या सर्व संचालिका स्नेहलता शिवारे, ज्योती नेवडे, सुनीता जठार, गीता देवेकर, रुपाली पाटील, सरोजनी बेळगुंदी, ऋषाली पेडणेकर यांचेसह संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. एकनिष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे या प्रार्थनेला अगदी साजेसं दृश्य रविवारी 28 सप्टेंबर रोजी कन्नड शहरात पाहायला मिळालं. शहरातील शिवनगर भागात शिवना नदीच्या काठावर लंगोटी महादेव मंदिराला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे महादेव मंदिरात पुजारी दिलीप गिरी व त्यांचे संपूर्ण कुटुंब अडकलं होतं. अख्खी रात्र त्या कुटुंबाने जीव मुठीत धरून जागून काढली. सकाळी मत्तीसाठी पुजारी आवाज देत होते. तो आवाज ऐकू आला आणि मग जे घडलं ते म्हणजे खरं धर्म मानवतेचा काय असतो याचा प्रत्यय आला. फैजल हसन पठाण, सलमान पठाण, अझहर पठाण, फैयाज पठाण, सोलूलाल पठाण, विलास जाधव, अय्याद हसन पठाण, अनीस सलीम पठाण या तरुणांनी जात धर्माची भिंत बाजूला सारत पाण्याच्या लाटेशी सामना करत मत्तीला धाव घेतली. या सर्व मुस्लिम तरुणांनी चक्क कमरे एवढ्या पाण्यातून पुजारीगिरी यांना आपल्या पाठीवर घेतलं व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. या घटनेनं हिंदू मुस्लिम एकाचं नक्कीच दर्शन घडतं. या मुस्लिम तरुणांच्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची 2024 ते 2025 सालची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा हरळी येथील कारखाना कार्यस्थळावर चेअरमन प्रकाशराव पताडे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या, आनंदमय व सभासदांच्या समर्पक उत्तराने पहिल्यांदाच पार पडली. सभासद पटलावरील विषय आवाजी मंजूर घोषणा झाली. सेवानिवृत्त कामगारांचे नेते शिवाजीराव खोत यांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष यांनी उत्तर दिल्याने कोणत्याही गोंधळ गडबड न होता ही सभा पार पडली. प्रारंभी स्वागत संचालक सतीश भीमगौंडा पाटील यांनी करून प्रास्ताविक व दिवंगत नेते व सभासद यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नोटिशीचे वाचन कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी केल्यानंतर नोटिसीच्या विषयाचे वाचन व कामकाज चेअरमन प्रकाश पताडे यांनी अत्यंत कौशल्याने हाताळून ही सभा यांनी एक प्रकारे आज जिंकण्याची चर्चा सभास्थळावर सभासदातून ऐकायला येत होती. या सभेला गोड साखरचे सर्व विद्यमान संचालक, माजी संचालक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मंडळी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक अक्षयकुमार सदावर यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीतानंतर ही सभा संपन्न झाली. नवदुर्गाच्या सहलीने कागलची लक्ष्मी टेकडी हाऊसफुल. कागल टेकडीवरील असणारी लक्ष्मी देवी नवसाला पावणारी आहे. दसरा सणाच्या निमित्ताने नवदुर्गाच्या सहलीने कागलची लक्ष्मी टेकडी हाऊसफुल झाली आहे. गर्दी वाढल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक सुरू आहे. कागल शहराच्या उत्तरेला पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी आहे. येथे लक्ष्मीची 2 मंदिरे आहेत. हे जागरूक देवस्थान आहे. या ठिकाणी लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी होत असते.
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. दसरा सणाच्या निमित्ताने देवीची ओटी भरणे, दर्शन घेणे, केक घालणे यासाठी नवदुर्गांची जप होत आहे. राजकीयदृष्ट्या पाहता नदीच्या काही महिन्यात नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने राजकीय मंडळींनी नवरात्र उत्सवाची संधी साधून आपापल्या मतदारसंघातील महिला मतदारसंघांना आकर्षित करण्यासाठी सहलीचे नियोजन केले जात आहे. वाहनांचे ताफीच्या ताफे महामार्गावर गर्दी करत आहेत. महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. टेकडीपासून जवळच कागल पंचतारिका औद्योगिक वसाहत आहे. येथील वाहनांची या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. या ठिकाणी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान कानडी तालुका चंदगड येथील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा पाईक व चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झालं. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबात जन्मलेला श्रीपती मुळातच हुशार होता. 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उदरनिर्वाहासाठी बँजो पार्टीत गायकाचं काम करत असे. पुढे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यावरील पोवाडे तसेच सामाजिक कौटुंबिक विषयावर स्वचरित गाणी म्हणून तालुक्यातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायक श्रीपती कांबळे याचं काळाच्या पडद्याआड गेला. तालुक्यातील सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीपती कांबळे यांच्या मागे मोठा मुलगा तेजस, लहान मुलगा साहिल व पत्नी असा परिवार असून दोन्ही मुले लहानपणापासून विलंगात आहेत. ती कायम अंथरुणावर झोपून असतात, तर पत्नीची देखील प्रकृती अधूनमधून बिघडत असल्याने श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. सध्या त्याच्या कुटुंबाला आधार देणे आवश्यक असल्याने समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करावं. तसेच शासनाने देखील श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.